केशवजी, मी थेट तुमच्याकडे येणार आहे. मुद्दा हा आहे, राजीनाम्याच्या बद्दल मी ताईंना विचारेन, त्यांच्या पक्षाचा मुद्दा होता. पण जी तत्परता विरोधकांच्या बद्दल, अगदी राहुल गांधींच्या बद्दल सुद्धा दाखवण्यात आली, इकडे सुनील केदार यांच्याबद्दल दाखवण्यात आली, ती तत्परता राज्याच्या मंत्र्यांच्या बद्दल का नाही, हा विरोधकांचा थेट सवाल आहे. तुम्हाला असं वाटतं का की खरंच यामध्ये दिरंगाई झाली किंवा होते? सगळ्यात पहिल्यांदा विलास, माझं असं म्हणणं आहे हम्म. की आरोप प्रत्यारोप होत राहणं आणि प्रक्रिया पूर्ण होणं, हम्म. या दोन गोष्टी वेगळ्या ठेवल्या पाहिजे. बर. असं आहे की आपल्याला असं वाटू शकतं की आपल्याला राजीनामा आला की राजीनामा दुसऱ्या मिनिटाला झाला पाहिजे, हम्म. असं विशफुल थिंकिंग हे काँग्रेससह अनेकांचं असू शकतं. पण या देशामध्ये जो कायदा आहे, जी व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेनुसार काही निर्णय होत असतात. हम्म. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, काल सकाळी निर्णय आल्यानंतर देवेंद्रजींचं संध्याकाळी त्याच्याबद्दलचं पत्र राज्यपालांना गेलं आणि रात्री तुम्हाला माहिती असेल की राज्यपालांनी त्या पद्धतीचा निर्णय घेतला, त्यांच्याकडचं खातं काढून घेतलं. आणि मला असं वाटतं की या विषयामध्ये नैतिकतेचा जर मुद्दा असेल तर तो पूर्णपणे त्यावरती देवेंद्रजी सरकार हे कुठलीही गोष्ट चुकीची करणार नाही, याबद्दल आपण खात्री बाळगली पाहिजे. आणि हा. त्याच्यामुळे तातडीने त्या विषयातला जो निर्णय त्यांनी खातं काढण्याचा काल संध्याकाळीच तो निर्णय झाला, हे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे. नंबर एक. हा. नंबर दोन, राजीनामा त्या सचिवांनी, विधानभवन सचिवांनी का केला? खरं म्हणजे हे विधानभवन सचिवांनी याबद्दलचं बोललं पाहिजे, मी त्यांचा प्रवक्ता नाही. हम्म. पण असं आहे की शेवटी ती पुन्हा ती प्रक्रिया आहे, हम्म. तो निर्णय. राहुल गांधीला का निर्णय वेगळा लावला काय? त्यानंतर 5 वर्ष शिक्षा झाली होती. आपले जे महाराष्ट्रातले मंत्री आहेत शरद पवार गटाचे, हम्म. तर त्यांना 5 वर्ष शिक्षा झाली होती. तर त्याच्यामध्ये ती निर्णय त्यांच्याकडे पोहोचणं, तो निर्णय पोहोचल्यानंतर ती प्रक्रिया सुरू होणं, याला काहीतरी वेळ लागला असू शकतो. तो तेवढा तात्कालिक वेळ आहे, त्याच्या पलीकडे त्यात काही जायचं कारण नाही. बर. नंबर 3, या देशाने मुख्यमंत्री बघितले अटकेत असताना राज्य करणारे, नावं सांगू? महाविकास आघाडीचे किंवा केंद्रातल्या इंडिया आघाडीमध्ये ते होते सत्तेमध्ये, त्यावेळी काँग्रेस नेत्यांचा सूर काय होता हो? त्यांच्या समर्थनात काँग्रेस नेते बोलत होते, त्यावेळी चाललं. त्यावेळी आता मात्र काँग्रेस सोडून नैतिक, खरं ना, काँग्रेस आणि नैतिकता यांचा काही संबंध आहे का हो? म्हणजे इतिहास काढून बघितला तर 2 विरोधाभासी शब्द कोणते असं लिहायची वेळ आली तर काँग्रेस आणि नैतिकता असं आपल्याला म्हणावं लागेल. अशी असंख्य उदाहरणं मी सांगेन, त्यात काँग्रेस पक्षाचा थेट संबंध असलेले सुद्धा, की ज्याच्यामध्ये अशा प्रकारची कारवाई झाल्यानंतर सुद्धा महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री तुरुंगात कारभार करत होते. हे आपण त्यावेळी काँग्रेसला नैतिकता आठवली नाही बरं का. अतिशय काँग्रेस वगैरे नैतिकतेचा मंत्री गप्पा. कुठे आहेत सध्या? नाही, ते कुठे असो, आत्ताचा विषय झाला सांगतो, त्याच्याबद्दल बोलतो, मला काही अडचण नाहीये. चर्चेची दिशाभूल होता कामा नये. दिशाभूल नाही. एक मिनिट माझं पूर्ण होतं. त्यांचं पूर्ण होऊ द्या. माझं बोलणं झालंय, मी तुमचं पूर्ण शांतपणे ऐकून घेतलं. आता माझं पूर्ण शांतपणे ऐकून घ्या. पूर्ण होऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे या 2-3 मुद्दे तुम्ही प्रामुख्याने उपस्थित केलेत. तिसरा मुद्दा, त्यांचा राजीनामा कधी घ्यावा? मला असं वाटतं की इथं प्रतिभाताई बसल्यात, शरद अजित पवार गट, ते त्यांचं त्याबद्दलचं माहिती सांगतील, त्या समर्थ आहेत. मुळामध्ये असं आहे की या राज्यामध्ये आरोप प्रत्यारोप खूप करणं चालतं, पण आरोप प्रत्यारोप म्हणजे गुन्हा सिद्ध होत नाही. ज्यावेळी न्यायालयामध्ये एखादी गोष्ट सिद्ध होते, त्याच्यानंतर राज्य सरकारने ती तातडीने कारवाई केली की नाही, तर त्याचं उत्तर हो, तातडीने कारवाई केली. तातडीने म्हणजे आपण सगळे राजीनामा घेणार का, देणार का, ही चर्चा करत होतो. त्यावेळी ऑलरेडी देवेंद्रजींनी तिकडे राज्यपालांना कळवलं होतं. एक प्रश्न आहे. देवेंद्रजींनी स्पष्टपणे खात्याची कवचकुंडलं काढून घेतली, पण महाराष्ट्रात इतिहासात पहिल्यांदा असं घडलं असेल का आधी खाती काढून घेतली नंतर राजीनामा आला? म्हणजे तुमची इच्छा होती राजीनामा द्यायला हवा, पण ते द्यायला तयार नव्हते का? सांगा एकदा खरं काय ते. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळामध्ये असे बिनखात्याचे मंत्री राहिलेले आहेत. काँग्रेस सरकारच्या कार्यकाळामध्ये मी तुम्हाला नावासही सांगायला तयार आहे की बिनखात्याचे मंत्री ठेवलं होतं की नव्हतं ठेवलं. त्यामुळे असं हे पहिल्यांदाच घडलंय असा मुद्दा नाही. पहिल्यांदा घडायला पाहिजे की नाही त्याच्या मेरिटवर चर्चा करू शकतो, पण असं घडलंच नाही, असं झालेलं नाही. दुसरं असं आहे की कारवाई केली. तिसरं, विधान भवन त्याचं उत्तर अधिक स्पष्टपणे देईल की ती काय त्यांचं लोकप्रतिनिधी करायचं. मी आनंद सरांकडून त्याचं उत्तर घेतो. सर, 3 दिवस झाले. या 3 दिवसामध्ये जी प्रक्रिया सगळी पार पडली, जे तुम्हाला दिसलं ते महाराष्ट्राला सांगा की हे कायद्यानुसार घडतंय का? कायद्याला जे अभिप्रेत आहे की एखाद्या लोकप्रतिनिधीवरती 2 वर्षाची शिक्षा न्यायालयानं ठोठावल्याच्या नंतर त्याच्या अपात्रतेच्या संदर्भातली किंवा त्याचं पद जाण्याच्या संदर्भातली जी प्रक्रिया व्हायला हवी ती होती असं दिसतंय का?
नाही, मी यामध्ये कायदेशीर आणि जी कॉन्स्टिट्यूशनल प्रक्रिया आहे प्लीज सर. ती मी आपल्याला सांगतो. यामध्ये डेव्हलपमेंट अशी आहे की लिली थॉमस वर्सेस युनियन ऑफ इंडिया हे 2013चं एक प्रकरण आहे. हा त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं असं जजमेंट दिलेलं आहे की 2 वर्ष शिक्षा झाल्यानंतर ऑटोमॅटिक सस्पेन्शन लागू होईल, अशी त्याच्यामध्ये तरतूद, असं जजमेंट होतं ते. हा त्याप्रमाणे हे ऑटोमॅटिक सस्पेन्शन लागू होईल, झालेलं आहे. पण यामध्ये कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन मी आपल्याला फक्त पॉइंट आउट करू इच्छितो. हा जे 191 डिस्क्वालिफिकेशन फॉर मेंबरशिप, हम्म. यामध्ये सगळ्या डिस्क्वालिफिकेशनच्या तरतुदी सदस्यांच्या दिलेल्या आहेत. जर एखादा जर सदस्य तर कुठल्याही कायद्याखाली, पार्लमेंटच्या कायद्याखाली जर डिस्क्वालिफाय झाला असेल, तर त्याला 192 प्रमाणे ज्या प्रोसिजर आहे, ती प्रोसिजर अशी आहे की डिसिजन ऑन question as to disqualification of members, if any question arises as to whether a member of House of Legislature of a state has become subject to any of the disqualification, then the question shall be referred for the decision of the governor and his decision shall be final. आणि त्यामध्ये पुढे असं म्हटलंय, बिफोर गिव्हिंग एनी डिसिजन ऑन एनी सच क्वेश्चन द गव्हर्नर शॅल ऑब्टेन द ओपिनियन ऑफ द इलेक्शन कमिशन अँड शॅल ऍक्ट अकॉर्डिंग टू सच दॅट ओपिनियन. हा यामध्ये ही प्रोसिजर कॉन्स्टिट्युशनल प्रोसिजर आहे. आता कदाचित ती ऑटोमॅटिक शिक्षा जरी अंमलात म्हणजे तशी आलेली आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे, पण ही कदाचित ही प्रोसिजर तिथे फॉलो होत असेल विधिमंडळ सचिवालयाच्या कार्यालयामध्ये, कारण ही कॉन्स्टिट्युशनल प्रोसिजर आहे आणि ही मॅन्डेटरी प्रोसिजर आहे. त्यामुळे आपण जे म्हणताय 2-3 दिवसाचा वेळ जो लागतोय, हा कदाचित त्यामुळे तो वेळ लागत असावा, असं माझं एक बरं. काही legal टाइम बाउंड opinion आहे हा. सर याच्यासाठी? प्लीज सांगा. कायदेशीर टाइम बाउंड यामध्ये या टाइम बाउंड हे- मध्ये केलं जाऊ शकतं, नाहीतर मग असं होऊ शकतं की उद्या कोर्टाची केस चालू आहे, काही तारखा पडतील आणि तोपर्यंत त्याच्यातून काय स्टे मिळतो का याच्यासाठी वाट पाहिली जाऊ शकते. टाइम बाउंड काही आहे की नाही कायदेशीर? तर सर, याच्यामध्ये घटनेमध्ये काही ग्रे एरिया आहे. हा त्यामध्ये आताच आपण एक सुप्रीम कोर्टाचा जजमेंट बघितला. आर्टिकल 200 अन्वये जर राज्यपालाने एखादं बिल राखून ठेवलं हा आणि ते किंवा राष्ट्रपतीकडे पाठवलं, कुठलीच टाइम लिमिट नाहीये. आताच सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर जजमेंट दिलेलं आहे. त्यांनी सांगितलंय की यामध्ये आम्ही काहीही करू शकत नाही, तर हा प्युअरली गव्हर्नरच्या ज्युरिडिक्शन मधला तर राष्ट्रपतींच्या अखत्यारीतला प्रश्न आहे. आम्ही फक्त त्यांना काही डायरेक्शन सुद्धा देऊ शकत नाही, पण त्यांनी रिझनेबल कालावधीमध्ये तसा निर्णय घ्यावा, असं सर्वोच्च न्यायालयाचं बिलाच्या बाबतीत डिसिजन आलंय. इथे सुद्धा हा ग्रे एरिया आहे. कुठेही टाइम लिमिट नाही आर्टिकल मध्ये, 192 मध्ये नाहीये, 191 मध्ये नाहीये. त्यामुळे हा सगळा जो जे प्रोसिजर आहे, हा त्यात तुम्हाला आर्टिकल 21 माहित आहे, स्टेट शॅल नॉट दॅट नो पर्सन शॅल बी डिप्राइव्ड ऑफ हिज लाईफ अँड पर्सनल लिबर्टी एक्सेप्ट अकॉर्डिंग टू प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ. हा म्हणजे कसाबला सुद्धा डायरेक्ट एवढे व्यक्तीला मारल्यानंतर त्यांनी सुद्धा प्रोसिजर फॉलो करूनच त्याला हो फाशीची शिक्षा दिली गेली. सेशन कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम खरंय. कोर्ट, राष्ट्रपती द्यायचा अर्ज. त्यामुळे याच्यामध्ये ही प्रोसिजर जी आहे, भारतामध्ये रूल ऑफ लॉ आहे, कायद्याचं राज्य आहे हो आणि कायद्याच्या राज्याप्रमाणे तिची प्रोसिजर कॉन्स्टिट्यूशन मध्ये घालून दिलेली आहे. कदाचित त्यामुळे हा वेळ लागत असावा ठीक आहे. असं मला वाटतं.